खोपोली शहरात अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी दिनांक 14 जुलै रोजी खोपोली नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहर अध्यक्षा सुवर्ण मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। नगर परिषदेच्या पाणी पुरवठ्यातील अनियमितता आणि अपुरा पाणी पुरवठा यामुळे सामान्य महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार त्यांनी केली होती। मोर्चा दरम्यान महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन नगर परिषदेच्या आवारात प्रवेश केला आणि पाणी प्रश्नावरून तीव्र घोषणाबाजी करत निषेध नोंदवला। यानंतर महिलांच्या शिष्टमंडळाने नगर परिषद प्रशासनाला पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करण्याबाबत निवेदन दिले। वासरमधून आहोत गणेशाळीमधून आम्हाला पण सांगितलं की 8 दिवस पाणी नाही येणार आणि 8 दिवस म्हणता महिना गेला आणि महिना पण न म्हणता आता 4 महिने झाले। त्यामुळे सगळ्यांकडे लग्न कार्य काय नाही काय येणं जाणं आहे। त्यामुळे आम्हाला सगळ्यांना सांगता येते की येऊ नका, पाणी नाही। त्याच्यामुळे सगळे लोक म्हणतात तुमच्या इथे पाणी नाही, नदी असून ते म्हटलं आम्हाला 1 महिन्याचं सांगितलेलं पण आज 4 महिने झाले तरी आम्हाला पाण्याची अजून सुविधा भेटली नाही पुरेशी। आम्हाला सांगितले आता 5 ऑगस्टपर्यंत तुम्हाला पाणी येईल, पण सध्या आम्ही तुम्हाला 2 तास सोडू। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट नागरिकांच्या समस्येसाठी नेहमीच आग्रह असणारा आज खोपोली शहराला जवळजवळ 4 महिने झाले एक वेळचं पाणी येत आहे। 10 दिवसात कंप्लीट होते असं अधिकाऱ्यांनी सांगितलंही असता 4 महिने महिलांना पाण्याची समस्या ही सहन करावी लागत आहे। आता सणासुदीचे दिवस येत आहे आणि जर पाण्याचा असाच त्रास राहिला तर महिला सहन करणार नाही। आता आम्ही शांत पद्धतीने अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की येत्या 5 ऑगस्टच्या आधी काम मार्गी लागेल आणि पूर्वरत जे खोपोली शहराचं पाणी आहे 2 वेळचं ते सुरुवात होईल। सुरुवातीला म्हणजे अगदीच पूर्वीचा विचार केला तर खोपोली शहराला पहिले 3 टायमाचं पाणी येत होतं, त्याच्यानंतर 2 वेळचं झालं आणि आता 2 वेळचं ते सुरळीत चालू असताना मध्येच टाकीचं काम निघालेलं आहे दुरुस्तीचं असं कळविण्यात आलं आणि 10 दिवसात ते काम पूर्ण होतंय असं नागरिकांना सांगण्यात आलं। पण तसं न होता 10 दिवसाचा महिना गेला, महिन्याचे आज 4 महिने होती। 4 महिना महिला कारण पाणी आणि महिलांचा हा संबंध जो आहे हा फार जवळचा आहे। काही महिला कामावर जात असतात आणि त्यांना ह्या सगळं कामं आणि हे सगळं नाही जुळूनच येत नाही, कारण पाण्याशिवाय कुठलेही काम होत नाही। नागरिकांच्या समस्या कशा सोडवण्यात येतील हीच शरद पवार पक्षाची भूमिका असणार आहे आणि खोपोली शहराचे अध्यक्ष जे आहेत अतुल पाटील यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे। NTV न्यूज मराठी, रायगड।